Welcome to my channel Tech Vidya for Math, Science and more. प्रॅक्टिस सेट 2.1 घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 3 थेरम पाहायचे आहेत. आधी ते पाहू आणि नंतर एक्झाम्पल्स सोडवू, जेणेकरून तुम्हाला चांगलं अंडरस्टँडिंग होईल. एक्झाम्पल नंबर 2, 3, 4 अँड 5. आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवण्यापूर्वी काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. त्या आपल्याला त्या प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये यूज करायच्या आहेत. त्या नसल्या तर आपल्याला प्रॅक्टिस सेट समजणार नाही किंवा सोडवता येणार नाही. म्हणून त्या आधी माहिती करून घ्यायच्या आहेत. इथे 2 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आहे 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री अँगलची प्रॉपर्टी आणि 45 डिग्री 90 डिग्रीची प्रॉपर्टी. तर सुरुवातीला प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री ट्रायंगल बघू. तर प्रॉपर्टी काय आहे? इफ acute angle of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the 30 degree angle is half of the hypotenuse and the side of opposite to 60 degree angle is hypotenuse. आता इथे त्यांचं असं म्हणणं आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये 30 डिग्री आणि 60 डिग्रीचे 2 अँगल असतील तर जी 30 डिग्रीला अपोजिट साईड आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते. आता या डायग्राममध्ये हायपोटेनस जो आहे तो LN आहे आणि साईड अपोजिट टू 30 डिग्रीज MN अँड साईड अपोजिट टू 60 डिग्रीज LM. आणि 30 डिग्री अँगलच्या समोरची जी साईड आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्री जो आहे त्याच्या समोरची जी साईड आहे LM ती हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजेच हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स ही 60 डिग्रीची अपोजिट साईड असते. फिगर पाहून आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. इन फिगर 2.2 इन ट्रायंगल LMN अँगल L इज 30 डिग्री, अँगल N is 60 degree and angle M is 90 degree. Hence opposite angle side opposite to 30 degree angle is MN, that is half of the hypotenuse. Hypotenuse is LN, hence half into LN. And side opposite of the 60 degree angle is equal to LM. 60 degree angle च्या समोरची जी साईड आहे ती साईड आहे LM. LM किती राहील तर ही √3/2 इंटू हायपोटेनस, म्हणजेच हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स राहील 60 डिग्री अँगलची समोरची साईड. आता इथे तुम्हाला हे सोडून दाखवलेलं आहे. LN दिलेली आहे आणि MN आणि LM फाइंड करायची आहे. आपल्याला इथे MN जो आहे तो 30 डिग्रीच्या समोरचा आहे म्हणून आपण हाच फॉर्म्युला इथे लावला. हा LM जो आहे तो 60 डिग्रीच्या समोरची साईड आहे, त्यामुळे इथे आपण √3/2 इंटू LN. याच प्रकारे 4.1 मध्ये आपल्याला ही प्रॉपर्टी वापरून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. नंतर दुसरी प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री अँड 90 डिग्री. आता ही प्रॉपर्टी काय आहे बघू. इफ द ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 45 डिग्री अँड 45 डिग्री, देन each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. या दोन्ही ज्या साईड आहेत 45 डिग्रीच्या समोरच्या या दोन्ही साईड हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स राहतील. आता ही फिगर आपण इथे ऑब्झर्व केली तर इथे ट्रायंगल दिलेला आहे XYZ आणि XY जी आहे ही XY 45 डिग्रीच्या समोरची साईड XY इज इक्वल टू 1/√2 इंटू ZY आणि XZ आणि XY या सारख्या साईड आहेत कारण यांचे अँगलही सारखे आहेत. तर इथे आता XZसुद्धा 1/√2 इंटू ZY हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स राहतील. म्हणून हेन्स XY इज इक्वल टू XZ. XY आणि XZ ही सारखीच आहे, इज इक्वल टू 1/√2 इंटू ZY. तर इथे व्हॅल्यू देऊन तुम्हाला इथे काढायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला जर व्हॅल्यू दिल्या असल्या आणि इथे एखाद्या साईडची व्हॅल्यू जर काढायची आहे तर आपल्याला
1/√2 इंटू हायपोटेनस करावं लागेल आणि व्हॅल्यू पुट करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. असंच एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5मध्ये या प्रॉपर्टीचा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2.1मध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे 5 नंबरची. त्यामध्ये आपल्याला या प्रॉपर्टीचा उपयोग करायचा आहे. यानंतर आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन याचासुद्धा या एक्झाम्पल्समध्ये यूज करायचा आहे. तर ही आपण वरची फिगर जर ऑब्झर्व केली तर या फिगरमध्ये ट्रायंगल PSQ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल QSR. हेन्स QS स्क्वेअर ही कॉमन साईड आहे आणि ही S हा 90 डिग्री आहे. QS स्क्वेअर म्हणजेच या हायपोटेनसवर जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्या परपेंडिक्युलरमुळे ही PR जो हायपोटेनस आहे हा 2 भागामध्ये डिवाईड झालेला आहे, PS आणि SR. म्हणून QS म्हणजेच परपेंडिक्युलरचा स्क्वेअर बरोबर PS इंटू SR ही जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी आपल्याला एक्झाम्पल्समध्ये लावायची आहे. हेन्स सेगमेंट QS इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR. हेन्स सेगमेंट QS मीन्स परपेंडिक्युलर QS जो टाकलेला आहे तो जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट PS अँड SR. म्हणजेच QSची स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. याचा उपयोग करून आपण आता प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल्स चांगल्या प्रकारे सोडवता येतील. क्वेश्चन नंबर 2. In this question number 2, this is question number 2 in practice set 2.1. यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पायथागोरियन ट्रिपलेट हा भाग पाहिलेला आहे. त्याचा एक सेपरेट पार्ट माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. यानंतर क्वेश्चन नंबर 2 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2 बघू. Question number 2. In figure, this is the figure. In figure, angle M and P is equal to 90 degree. This is 90 degree angle. Then segment NQ perpendicular on segment MP. हा जो segment NQ आहे हा segment MP वर perpendicular आहे. या सेगमेंट MP वर हा परपेंडिक्युलर NQ हा टाकलेला आहे, ज्याच्यामुळे हा जो हायपोटेनस आहे हा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. त्यानंतर MQ आपल्याला दिलेला आहे इथे 9. MQ इज 9 सेंटीमीटर अँड QP इज इक्वल टू 4. फाइंड NQ. आपल्याला याच्यामध्ये MQ आणि QP दिलेला आहे. आपल्याला NQ काढायचा आहे. सोल्युशन लिहिताना सर्वात आधी आपण गिव्हन लिहितो, त्यामुळे आपण गिव्हन लिहिणार आहोत. इन ट्रायंगल MNP, अँगल MNP इज 90 डिग्री. हियर यू कॅन राईट गिव्हन. या दिलेल्या गोष्टी आहे आपण पहिले प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना गिव्हनमध्ये लिहिणार आणि नंतर मग एक्झाम्पल सोल्युशनला सुरुवात करणार. त्यानंतर सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट MP. NQ जो आहे हा परपेंडिक्युलर आहे हायपोटेनस MP वर. या 2 साईड आहेत आणि हा हायपोटेनस आहे. हे सुद्धा आपल्याला गिव्हन आहे. आपण इथे हे गिव्हन लिहून देणार आहे. मग आता इथे थेरम कोणतं लावायचं, तर स्टार्टिंगलाच आपण 3 प्रॉपर्टीज पाहिल्या. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीची प्रॉपर्टी, त्यानंतर 45, 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. तर इथे आपल्याला हा परपेंडिक्युलर असल्यामुळे जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी लावायची आहे आणि या परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथे काय अप्लाय केलं ते आधी लिहायचं आहे. बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन जॉमेट्रिक मीनच्या थेरमनुसार आधी आपण ते शिकलेलो आहोत की परपेंडिक्युलरचा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP और PQ. यू कॅन राईट QP और PQ. MQ आपल्याला दिलेला आहे 9, PQ दिलेला आहे 4. तर इथे आपली व्हॅल्यू येणार 36. आता हा स्क्वेअर होता म्हणून
एन क्यूब इज इक्वल टू 36 हा कशाचा स्क्वेअर आहे 6 म्हणून आपण इथे एन क्यूची जी व्हॅल्यू आहे ती काढली 6. आणि इथे आपल्याला रिझन लिहायचा आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड. बोथ द साइड्स. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला इथे जिओमेट्रिक मीनचं थेरम जे आहे ते पाठ असायला हवं आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे मग आपण हा काढू शकतो. यानंतर एक्झाम्पल नंबर 3. इन फिगर angle QPR is equal to 90 degree. Segment PM perpendicular on segment QR. Segment PM is perpendicular on segment QR and QMR is on the same line. PM is equal to 10. This is perpendicular PM and this is given. This is 10 and QM is 8. Find QR. आपल्याला हा पूर्ण फाइंड करायचा आहे. हा जो आहे हा 8 दिलेला आहे आणि हा किती आहे हा फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी MR ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि नंतर मग दोन्ही प्लस करावं लागेल. QPR is 90 degree. Hence in solution first we write above given in triangle QPR angle QPR is equal to 90 degree. This is given. Then segment PM is perpendicular on hypotenuse QR. Hypotenuse QR. आता इथे आपल्याला कुठलं थेरम अप्लाय करायचं आहे हे आधी ठरवायचं आहे. तर इथे या 3 पैकी आपल्याला जिओमेट्रिक मीनचं थेरमच अप्लाय करायचं आहे. मग आपण इथे लिहू बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन जिओमेट्रिक मीनचं थेरम काय आहे परपेंडिक्युलरचा स्क्वेअर म्हणजेच पीएमचा स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. QM इंटू MR. Here PM is given, that is 10 square. QM is equal to 8 into MR is not given. MR दिलेलं नाही त्यामुळे आपण MR तसंच लिहिलं. मग आता इथे याचा स्क्वेअर जो आहे तो आहे 10 चा स्क्वेअर 100 and 8. आता जो हा 8 आहे हा आपण इकडे घेतला तर हा मल्टिप्लिकेशनला इथे डिवायडेशनला जाईल इज इक्वल टू MR. हेन्स MR इज इक्वल टू 8ने आपल्याला भाग द्यायचा आहे. 8 एक 8 2 उरले 8 दुनी 16 आणि 8 पंच 40. अशा प्रकारे 12.5 इज द व्हॅल्यू ऑफ MR. आता आपल्याला माहिती आहे की QM आपल्याला दिली आहे MR आपण काढलेली आहे. मग आता QR किती होणार तर याची सम होईल. आता हे इथे लिहिते मी. हेन्स MR आपल्याला काय विचारलेलं आहे सॉरी आपल्याला QR विचारलेला आहे. हेन्स QR इज इक्वल टू QM हा QM आणि हा प्लस MR. QM आपला 8 आहे आणि MR आहे 12.5. हेन्स व्हॅल्यू ऑफ QR इज 20.5. Hence you can write here answer MR is equal to 12.5 and QR is equal to 20.5. This is the final answer of this
एक्झाम्पल नंबर 3. इथे आपलं RP 12 आलेलं आहे. ही साईड जी आहे ती आपण घेतलेली आहे साईड अपोजिट टू 30, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत साईड अपोजिट टू 30 डिग्री. ही जी SR आहे 30 डिग्रीची अपोजिट साईड आहे. इथे आपला RP 12 आलेला आहे. आता आपल्याला PS किंवा SP काढायचं आहे. इथे आपल्याला RP आणि PS काढायला सांगितलेलं आहे. याच्यामधलं RP आपण आता काढलेलं आहे. आता PS काढू. आता PS काय आहे? PS हा जो PS आहे हा 60 डिग्रीच्या समोरची साईड आहे. PS इज अपोजिट टू 60 डिग्री आणि 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे ही असते √3/2. 60 डिग्रीची अपोजिट साईड असते हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स. म्हणून PS काढताना आपण तोच फॉर्म्युला इथे लिहिणार आहोत 3/2 इंटू हायपोटेनस RP. आता आपल्याला √3/2 इंटू RP आपण मी काढली ती आली आपली 12. इथे मग 12 आणि 2 1 जा 2 2 6 जा 12, म्हणून इथे 6√3. हे आपण नाही लिहिलं तरी चालतं. 6√3 ही आपली PSची व्हॅल्यू इथे आलेली आहे. हेन्स RP इज इक्वल टू 12 and PS is equal to 603. This is the final answer of this example. This value is 603. Example सॉल्व करताना कुठली प्रॉपर्टी लावायची हेच तुम्हाला फक्त आधी ठरवायचं आहे. आणि एकदा का आपल्याला ती प्रॉपर्टी कुठली लावायची ठरलं की मग आपल्याला गणित सोडवणं सोपं जातं. तर प्रॉपर्टी आपल्याला 30-60 डिग्री अँगलची लावून आपण हे गणित सोडवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. सुरुवातीला आपण फिगरचं ऑब्झर्वेशन करू की इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू BC. AB आणि BC या सारखे आहेत हे दिलेलं आहे, म्हणून आपण इथे फर्स्ट बॉक्समध्ये लिहिणार आहोत गिव्हन. AB इज इक्वल टू BC. दिस इज गिव्हन. देन अँगल BAC, अँगल BA अँड C. आता हा 90 आहे आणि हा सारखा आहे. म्हणजेच सारखा आहे म्हणजे याचा अँगल सारखाच असेल. मग आता हा 90 जर गेल्यानंतर मग उरले 90 आणि 90चा जर आपण सारखा भाग म्हटला तर 45. म्हणून इथे BAC इज इक्वल टू 45 डिग्री. हा 45चा असेल, हा 45चा असेल आणि हा 90चा आहे. याची सम यायला हवी 180 डिग्री तिन्ही अँगलची. म्हणून अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. 45 डिग्री लिहिलं. आता 45 90चं जर थेरम आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला साईड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 आणि हा पण 45 आहे. याची अपोजिट साईड आहे AP. ही सुद्धा किती असणार 1/√2 टाइम्स द हायपोटेनस. AC is hypotenuse and side opposite to 45 degree. This is AP is equal to 1/√2 and this BC is also 1/√2. Hence, we write here 1/√2 into AC. AC means hypotenuse. आता खाली आपल्याला हेच रिपीट करायचं आहे. फक्त आता इथे चेंज एवढा आहे की ACची इथे व्हॅल्यू दिलेली आहे, ती व्हॅल्यू इथे टाकलेली आहे. हेन्स 1/√2 इंटू AC इज √8. परत आता आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर 1/√2 इंटू 2 इंटू √2. आता हे 2 √2 कसं आलं तर
आपण हा √8 जो आहे तो आपण 2 × 4 जर मांडला, 2 × 4 तर हा 8 होतो. तर हा जो 2 आहे याचा हा बाहेर काढला आणि 2चा 4चा स्क्वेअर 2. अशा प्रकारे इथे आपल्याला 2√2 इथे भेटलेला आहे. आणि हे 2√2 आता इथे √2 आणि √2 हा कॅन्सल होणार आणि इथे फायनल एक आन्सर इज 2. लास्ट बॉक्समध्ये 2 येणार. इथे आपल्याला 4 × 2 जर केलं तर या 2 बाहेर काढला आणि याचा 2चा स्क्वेअर 4 आणि म्हणून आपण इथे √2 लिहिला. √2 कॅन्सल झाल्यानंतर फायनल आन्सर इज 2. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 5 आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधले इथे कंप्लीट केलेले आहेत. हा माझा क्वेश्चन नंबर 2.1चा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण पायथागोरियन ट्रिपलेट बघितले. यानंतर हे 5 एक्झाम्पल्स आणि आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत आपल्याला 2 भागामध्ये हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे. यामध्ये आपण 6, 7, 8 आणि 9, 10 हे उरलेले एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर जर तुम्हाला या व्हिडिओचा तुमच्या स्टडीमध्ये फायदा होत असेल, हेल्प होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की द्या, जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चुका असतील किंवा मग तुम्हाला काही ॲड किंवा दुसरे काही व्हिडिओ पाहायचे असतील तर मला